हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. आजचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त ट्रेंडिंग मार्केट होतं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटने कंटिन्युअसली रॅली केली अपसाइडला. ओके. सो 29 जानेवारीला आपण डिस्कस करतोय आणि उद्यासाठीचं मार्केट आपण बघायचं की उद्या कसं मूव्ह करू शकतं. सो थोडंसं ना इकडे म्हणू शकतो ट्रिकी मार्केट आहे. ट्रिकी इन द सेन्स का? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगून देतो. सो दॅट्स वाय आपण व्हिडिओ पण बनवतो. सो आज मार्केट खूप जास्त ट्रेंडिंग आहे. पुढे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हा आपला चॅनल आहे मित्रांनो आणि चॅनलवरती ना ऑलरेडी बजेट 2024 ची स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे. ओके, व्हिडिओ बनवलेला आहे. 43 मिनिटाचा व्हिडिओ आहे. विथ डिटेल्स आणि लॉजिक्स सगळं डिस्कस केलेलं आहे. हा व्हिडिओ बघून घ्या. ओके, कारण की भरपूर लोक मला विचारतात, सर स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, चेकआउट करा. ओके, मी डिलीट करतो. हा आपला चॅनल आहे द मराठी ट्रेडरवरती आहे. मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो किंवा काय काय झाले आणि त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया. सो बेस्ट राहील आपल्यासाठी. सो हे बघा, पहिली गोष्ट काय झाली, मार्केट या ठिकाणी 70-80 पॉईंटचं गॅप अप ओपन झालं होतं. गॅप अप ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली मार्केट अपसाइडला मूव्ह झालं. 500 ची लेवल स्ट्रॉंग होती, जी की तुम्हाला दिसते 21,500. इझिली ब्रेक झाली, इझिली ब्रेक झाली. 550 चा छोटासा हर्डल होता, हा ब्रेक झाला. आणि मग आपण कुठलाही रेजिस्टन्स या ठिकाणी मार्क नव्हता केला. 720 ते 750 कन्सिडर केला होता. सो एक्झॅक्टली मार्केट 750 ला जाऊन होल्ड केले या ठिकाणी. ओके, म्हणजे भरपूर जास्त वन वे रॅली या ठिकाणी निफ्टीने दिलेली आहे. ओके, आता ही पहिली गोष्ट समजून घ्या काय झालंय. आता मी तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो. बँक निफ्टी जर तुम्ही आजचा दिवस बघितला तर हा दिवस आहे मित्रांनो आजचा. मार्केट अप झालं, गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जबरदस्त गेलं होतं अपसाइडला. ओके, पण या लेवल पासून म्हणजे कुठली लेवल आहे ती 45,700 च्या आसपास तिथून रिजेक्शन आलं. स्लो अँड स्टडी खाली आलं मार्केट हळू आणि या ठिकाणी एका रेंजमध्ये राहिलं आणि जी मिडलची लेवल आहे जिथे क्लोज झालंय मार्केट ती आहे लेवल 45,500. पूर्ण दिवस 45,500 च्या आसपास मार्केटने घालवलेला आहे. ओके, सो मी तुम्हाला एक वर्ड यूज केला होता, ट्रिकी मार्केट आहे, बरोबर ना? सो ट्रिकी का आहे तुम्हाला समजलं असेल, कारण की निफ्टीचं थोडंसं मुवमेंट वेगळे आणि बँक निफ्टीचं खूप जास्त डिफरंट आहे. आता आपल्याला काय करायचं, उद्यासाठीचं मार्केट डिस्कस करायचंय. सो आपण ना निफ्टीपासून सुरुवात करू. तुम्हाला बँक निफ्टी पण सांगू देतो आणि जास्ती फोकस तुम्ही निफ्टीवरती ठेवा. ओके, सो या ठिकाणी आपण काय करूया, ह्याला 30 मिनिटावरती शिफ्ट करू. लेव्हल्स तुम्हाला सांगून देतो पहिल्या कुठल्या कुठल्या लेव्हल्स आहेत. आता राइट नाऊ 750 ची लेवल आहे. 21,750 ही लेवल आहे. त्याच्यानंतर एक लेवल आहे 21,850. त्याच्यानंतर आहे 22,000 समथिंग पकडा, 22,000 आणि त्याच्यानंतर आहे ऑल टाईम हाय. ओके, सो ह्या लेवल ज्या आहेत त्या तुमच्या चार्टवरती मार्क पाहिजेत, इम्पोर्टंट आहेत. आपण रेझिस्टन्सचं डिस्कस करतोय. रेझिस्टन्स बद्दल डिस्कस का करतोय, रिझन सांगतो तुम्हाला. आपण अपसाइडला मार्केट बघतो, सो दॅट्स वाय रेझिस्टन्स बद्दल डिस्कस करतोय. बॉटमला जर बघितलं तर 550 आहे, त्याच्यानंतर 500 आहे. ह्या इनफ आहेत, 2 लेवल इनफ आहेत आपल्याला बॉटमला. ओके, त्याचं ओपनिंग आणि बाकीचं थोडंसं डिस्कस करूया. राइट नाऊ मार्केट वन वे रॅली केली, भरपूर ऑब्वियस इकडं बुलिश मार्केट दिसतंय. मार्केट क्लोजिंग पण बघा, जर तुम्ही बघितलं तर एकदम हाय लेवलला इथं क्लोज झालेला आहे. ओके, क्लोजिंग पण छान आहे. सो आपण काय करू शकतो, मार्केटचं एक्स्पेक्टेशन जे आहे उद्यासाठीचं थोडंसं पॉझिटिव्ह असणार आहे. पण ओपनिंग खूप जास्ती मॅटर करतं या ठिकाणी. ओपनिंग खूप जास्ती मॅटर करतं. ज्याप्रमाणे ह्याचं क्लोजिंग झालंय, माईट बी फ्लॅट टू गॅप अप ओपनिंग होऊ शकतं. जर गॅप अप खूप जास्ती झालं, समजा 100 पॉइंट्स 200 पॉइंट्स जर गॅप अप झालं, तर मार्केट थोडंसं या ठिकाणी साइडवेज राहू शकतं, पॉसिबिलिटी आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओके किंवा पॉझिटिव्ह स्लाइटली पॉझिटिव्ह ओपन झालं, सो मग तुम्हाला काय होऊ शकतं, इथं पॉसिबिलिटी चांगली आपल्याला चान्स चांगला मिळेल. पॉझिटिव्ह ओपन झालं तर या ठिकाणी 21,750 जी लेवल आहे ती ॲज अ सपोर्ट काम करेल, जी की वेल एंड गुड असेल आणि तुम्हाला इथं 100 पॉइंटची मोमेंटम या ठिकाणी मिळू शकते आणि 850 ब्रेक झाले की तुम्हाला माहिती आहे 22,000. ओके, सो मला काय म्हणायचे समजतंय का तुम्हाला? मार्केटला आपण पॉझिटिव्ह बघतोय. जर मार्केट फ्लॅट टू गॅप अप ओपन झालं, स्लाइटली गॅप अप बोलतोय, जास्ती गॅप अप नाही, 40, 50, 30 पॉइंट्स पर्यंत गॅप अप ओपन झालं, आपल्याला चांगली रॅली या ठिकाणी मिळू शकते. ओके, स्विंग लो वगैरे मार्क करून आपण अपसाइडला मूव्ह करू शकतो. ओके, सो आपण थोडंसं मार्केटला पॉझिटिव्ह बघू. ओके, आता दुसरी पॉसिबिलिटी, मार्केट काय सरप्राईज करायला एव्हरीडे रेडीच आहे. सो या ठिकाणी जर गॅप डाउन वगैरे ओपन झालं, तर मग मार्केट थोडंसं पॉज वगैरे घेईल आणि मार्केट तुम्हाला साइडवेज वगैरे दिसेल आणि स्लाइटली बेरिश गेलं तर तुम्ही इंट्राडेमध्ये बेरिश प्लॅन करू शकता. पण इंट्राडेमध्ये बेरिश प्लॅन करू शकतो, पण पोझिशनलला बेरिश प्लॅन या ठिकाणी करू शकत नाही. पण हां, करू शकता इंट्राडे बेसिसवरती. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड. काय-काय मी सांगितलं तुम्हाला. 750 ची लेव्हल आहे, ह्याच्या आसपास कुठेतरी ओपन होईल, म्हणजे फ्लॅट टू गॅप ओपन होईल. 40-50 पॉइंट जर झालं, तर वेल एंड गुड, चांगली गोष्ट आहे. इकडे आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळेल हायर साइडला. 850 ला मार्केट पोहोचलं, इथं तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. जर इकडं रिजेक्ट होत असेल, जर रिजेक्ट नाही झालं तर अपसाइडला अजून थांबा. 22,000 राउंड नंबर आहे, तिथून रिजेक्शन पॉसिबल आहे. सो तिथं तुम्ही प्रॉफिट बुक या ठिकाणी करू शकता, जर ट्रेंडिंग मार्केट मिळालं तर. ओके, ही अपसाइडसाठी पॉसिबिलिटी आहे. समजा मार्केट फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन झाला आणि मार्केट स्लोली स्टेडी खाली जायचा प्रयत्न करत असेल, लोवर लोज बनवत असतील, तुम्हाला बेरीज जावं लागणार. छोटे-मोठे प्रॉफिट्स घ्या, साइडला व्हा. जास्ती ट्रेंडिंग मार्केट एक्सपेक्ट करू नका. प्रॉफिट घेऊन साइडला झाला तरी चालेल. पण अपसाइडला तुम्ही होल्ड करू शकता. मार्केट मोमेंटममध्ये बुलिश रॅली चालू आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. ओके, पुढे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, हे बघा.
धनमध्ये अकाउंट ओपन करायला मी भरपूर वेळा सांगत असतो, पण फिमेलला 50% ऑफ आहे तिकडे आणि जर तुमचं मेल अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल, तुम्ही एल-आय-सी ब्लूमध्ये अकाउंट ओपन करू शकता. फीचर्स भरपूर भारी आहेत. प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि ब्रोकरेज जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी ₹15 पर ऑर्डर आहे, जे की खूप छान आहे. बाकी तुमचे ब्रोकरेज हाऊसेस ₹20 पर ऑर्डर घेतात. हा ₹15 पर ऑर्डर घेतो. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. हां, सगळ्यात इम्पोर्टंट जो प्लॅटफॉर्म आहे ना, एकदम क्लासिक आहे. सेम ॲज लाइक धन आहे आणि तुम्ही यूज करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूचे सगळे फीचर्स ह्याच्यामध्ये पण आहेत. ओके, फ्री एपीआय वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आणि मोबाईलचं ॲप्लिकेशन पण क्लासिक आहे. मित्रांनो, कधीही लक्षात ठेवा, चांगलं ट्रेडिंग करण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म पण असला पाहिजे. असं नाही की फ्रीमध्ये आपण मिळते म्हणून आपण घेतोय. तिकडे प्रॉब्लेम्स भरपूर सारे येऊ शकतात. ॲक्चुअली पेडवाल्याला पण येऊ शकतात. असं नाही की नाही, सर्व्हर प्रॉब्लेम सगळ्यांना येऊ शकतात. तरी पण एक चांगला ब्रोकर चूज करणं इम्पोर्टंट आहे आणि हा एक रेप्युटेड कंपनी आहे. खूप ओल्ड कंपनी आहे. या ठिकाणी तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. खूप सारे फीचर्स आहेत मित्रांनो आणि तुम्ही ब्रोकरेजमध्ये पण खूप जास्ती सेव्ह या ठिकाणी पैसे करू शकता. ओके. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट ओपन करायचं असलं करू शकतात. ओके. आता आपण बँक निफ्टी बघूया. सो बँक निफ्टी जर बघितलं ना मित्रांनो 30 मिनिटची टाईम फ्रेम आहे. सो या ठिकाणी एक मेजर लेवल जर बघितलं तर 45,500 आहे. 45,500 जिथं आपण आता ट्रेड करतो. ओके. बॉटमला जर गेला तर 45,000 राउंड नंबर आहे. 45,000 वरती अपसाइडला गेलो तर 46,000 आहे. ओके. 46,000 इकडे म्हणजे काय तर 500 पॉइंट अपसाइडला एक हर्डल लागू शकतं, भेटू शकतं आपल्याला 46,000 ला. पण ट्रस्ट मी गाईज जर मोमेंटममध्ये मार्केट जाते ना, ह्याला जास्ती रिस्पेक्ट करणार नाही, जास्ती रॅली करून जाईल आणि आपल्याला एक हर्डल मोठा दिसतोय, जो की दिसतोय 46,600 म्हणजे कुठे 46,500 राउंड नंबर कन्सिडर करा. अल्मोस्ट 1000 पॉइंट इकडे बाकी आहेत रॅली. कुठे? बँक निफ्टीमध्ये बोलतोय मी तुम्हाला. 46,500 पर्यंत मार्केट वन वे रॅली करू शकतं. इम्पोर्टंट काय आहे, की बाबा ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. कुठले 45,700 ब्रेक व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर होल्ड करायला पाहिजे. 46,000 ला तुम्हाला रिजेक्शन येते का बघायचंय. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो 15 मिनिटावरती तुमचं कन्फ्युजन थोडंसं क्लिअर होऊन जाईल. 15 मिनिटाला मी या ठिकाणी शिफ्ट केलंय. ओके. आता इथं थोडंसं डिस्कस करूया. तुम्हाला समजून जाईल काय नक्की मी डिस्कस करतोय. ओके. सो आता राइट नाऊ कुठली लेवल आहे 45,500 ना आणि 45,700च्या इथून थोडंसं रिजेक्शन आलं होतं. सो उद्या काय करायला पाहिजे मार्केटने 45,700 ब्रेक पण करायला पाहिजे, होल्ड करायला पाहिजे. होल्ड करून 46,000 या इकडे जेव्हा जातंय मार्केट 46,000 कडे जातंय, या 46,000च्या लेव्हलला रिजेक्शन येतंय का बघायचं. जर रिजेक्शन नाही येत आहे, तर तुम्ही 46,600 600 ते 500 पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. जोपर्यंत रिजेक्शन येत नाही. तुम्ही त्याला ट्रेल करू शकता, प्रॉफिट बुक करू शकता. हायर लेव्हलला चांगलं प्रॉफिट बुक करू शकता. ओके. ही गोष्ट आहे अपसाइडसाठी. आता जर आपल्याला बेअरिश ट्रेडचं जर बघितलं, तर बेअरिश ट्रेड कुठे बनू शकतो? जर मार्केट गॅप डाउन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, लोवर लोज बनत असतील, आपण 45,000 पर्यंत या ठिकाणी ट्रेड करू शकतो. जास्त होल्ड करायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे, प्रॉफिट घेऊन साइडला होऊ शकतो. 300-400 पॉइंटची रॅली तुम्हाला मिळेल. तुम्ही प्रॉफिट घेऊन साइडला झालात तरी चालून जाईल. ओके, वेल एंड गुड ट्रेड राहील. असं नाहीये, की बाबा मार्केट मोमेंटम बुलिश आहे, तर तुम्हाला बेअरिश ट्रेड करायचं नाही. इंट्राडे बेसिसवरती जे पण ट्रेड्स मिळतील करायला लागतात. पण मी तुम्हाला ते सांगेन, की ट्रेंड सोबत राहा. म्हणजे काय ट्रेंड सोबत राहा म्हणजे काय? मार्केटचं सेंटिमेंट बुलिश आहे ना, तर जास्ती होल्ड करण्यात काही अर्थ नाही बेअरिश ट्रेड. बुलिश ट्रेड जास्ती होल्ड करू शकतो. ओके. याप्रमाणे उद्याचे प्लॅन्स करा. हां, 100% एनालिसिस चुकू शकतो. परफेक्ट एनालिसिस असा काही प्रकार नसतो. आपण फक्त अॅनलाईज करण्याचा प्रयत्न करतोय. आज मार्केट आहे, प्रिव्हियस मार्केट आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण प्रिडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो, की काय पॉसिबिलिटीज आहेत, राइट? एक्झॅक्टली असंच होईल असा रूल नाहीये. सो तुम्हीच पण स्वतःचं एनालिसिस करा आणि त्याच्यानुसार प्लॅन करा. ओके. चला तर मग मित्रांनो, मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. जय महाराष्ट्र.